ज्या वेळेला राम, लक्ष्मण आणि सीता वनात गेलेले होते, तेव्हा लक्ष्मण रोज त्यांच्यासाठी नवीन नवीन सुंदर फळे आणण्यासाठी रोज वनात जात असे. तर एके दिवशी काय झाले, लक्ष्मण फळं आणण्यासाठी वनात गेला. तर गेल्यानंतर एका ठिकाणी त्याला एक बांबूची जाळी दिसली, म्हणजे घनदाट असं बेट दिसलं बांबूच्या ह्याचं, उंच उंच असे. आणि त्याने बघितलं तर ते बांबूचं वन जे होतं दाट आणि उंच आकाशापर्यंत वाढलेलं होतं. त्या दाट झाडींमध्ये आतमध्ये कोण बसलेलं आहे हे बाहेरच्या व्यक्तीला दिसत नव्हतं. पण आतमध्ये कोण होतं तर रावणाचा भाचा, म्हणजे त्याचं नाव होतं शंभरी. तो शूर्पणखेचा मुलगा होता. तर त्याने त्या ते जे दाट जंगल होतं याचं बांबूचं वन होतं त्याच्यामध्ये बसलेला होता आणि त्याने 60,000 वर्ष तप केलेलं होतं. तर तो बाहेर कोणाला दिसत नव्हता. त्यावेळेला तप केल्यानंतर त्याला शंकर प्रसन्न झाला आणि शंकराने त्याला काळखड्ग देण्याचं ठरवलं. आणि लक्ष्मण त्यावेळेला बघत होता इकडे तिकडे फळं आणण्यासाठी. त्यावेळेला हे काळखड्ग जे होतं ते मनात विचार करतं की ह्या राक्षसाकडे जाण्यापेक्षा हा जो शेषाचा अवतार आहे लक्ष्मण, त्याच्याकडे जर मी गेलो तर काहीतरी चांगलं घडेल. म्हणून त्या काळखड्गाने विचार केला आणि ते त्या शंभरीकडे न जाता लक्ष्मणाकडे आलं. आणि ते लक्ष्मणाच्या हातात आलं तर त्याने बघितलं हे अचानक कुठून आलं. तर ते आकाशमार्गाने आलेलं जे खड्ग होतं काळखड्ग, तर ते लक्ष्मणाच्या हातात अचानक आलं. आणि ते लक्ष्मणाने ओळखलं की हे महादेवांचाच प्रसाद आहे. तो म्हणतो, शंकरजी मला कसे काय प्रसन्न झाले आणि अचानक माझ्या हाती हे कसं काय आलं. म्हणून आता याची आपण परीक्षा घेतली पाहिजे की काळखड्ग काय उपयोगी पडेल म्हणून त्याने त्या काळखड्गाने त्या बांबूच्या वनावर एकच प्रहार केला. तर असा प्रहार केला की त्याच्यामध्ये जो शंभरी जो बसलेला होता तर तोही मारला गेला आणि त्याच्यातून रक्ताचे पाट व्हायला लागले. त्याने बघितलं तर याच्यातून रक्त निघतं आहे आणि काय झालं बुवा हे आपल्या हातून. बांबूंच्या बेटाबरोबरच रक्त निघतं आहे, म्हणजे इथं नक्कीच कोणीतरी साधू किंवा ब्राह्मण तपश्चर्या करत बसलेला असेल, असं म्हणून लक्ष्मण चिंतातूर झाला आणि तिथंच खाली बसला तो. नंतर हळूच आपल्याकडून काहीतरी मोठा अपराध झाला असं म्हणून हळूच उठला आणि राम सीता जिथे होते तिथं आला तो. तर रामांनी बघितलं, का रे म्हणे तुझं मुख का उतरलेलं आहे. तर मग त्यांनी सांगितलं की बांबूच्या बेटामध्ये कोणीतरी ब्राह्मण किंवा साधू तपश्चर्या करत असलेले माझ्या काळखड्गांच्या याच्याने वाराने त्यांचा वध झालेला आहे. पण रामजी सर्व जाणत होते. रामांनी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की तू ज्याला मारलं तो कोणी ब्राह्मण वगैरे किंवा साधू नव्हता. तर तो कोण होता, तर तो राक्षस होता म्हणे. तर तो हिचा शूर्पणखेचा मुलगा होता. आणि त्यानंतर शूर्पणखा आलेली आहे बघत, तिला स्वप्न पडलं काहीतरी असं विचित्र की आपला मुलगा कुठेतरी गेलेला आहे. तर ती शोधत तिला माहीत होतं हा कुठे बसलेला आहे तपश्चर्याला. तर तिच्या आणखीन काही मैत्रिणी म्हणजे राक्षसिनींना बरोबर घेतलं आणि ती तिथे आली वनामध्ये. बघते तर तिचा मुलगा गेलेला होता, मारला गेलेला होता. नंतर तिने बघितलं ह्याला कोणी मारला असेल, पण तिला काही शोध लागत नव्हता. पण ज्यावेळी तिने मातीमध्ये बघितलं तर मनुष्याचे पावलं तिथं दिसले आणि ती विचार करू लागली की इथं कोणी माझ्या मुलाला मारलं. तर ते हे पावलं मनुष्याचे आहे, मनुष्य कोण असा प्रतापी आहे. म्हणून ती शोधत लक्ष्मणाकडे गेली. तिला तेव्हा लक्ष्मण, राम, सीता सर्व दिसले आणि तिने बघितलं की यांनीच माझ्या मुलाचा वध केला असेल. त्यावेळेला तिने सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि तिच्या ज्या सख्या होत्या मैत्रिणी तर त्यांनीसुद्धा सुंदर स्त्रियांचं रूप घेतलं आणि त्या गेल्या रामाकडे. त्यावेळेला तिने रामाला सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर. राम म्हणे मला तर पत्नी आहे. मग म्हणे लक्ष्मणाकडे जा. मग लक्ष्मण कुठे होता, त्यावेळेला लक्ष्मणसुद्धा वनात गेलेला होता. मग तिने सांगितलं माझ्या पाठीवर लिहून द्या. मग त्यांनी लिहून दिलं की हिचे नाक कान कापून टाका. असं म्हणून ती
लक्ष्मणाकडे गेली आणि लक्ष्मणाने बघितलं की रामाने लिहिलेलं आहे हिच्या पाठीवर की हिचे नाक कान कापून टाका, ही राक्षसीन आहे. आणि असं म्हणून तिने त्या मैत्रिणींना सांगितलं की मी हिच्याशी लग्न करणार आहे, पण मग तेव्हा मला हिच्याशी 2 गोष्टी बोलायच्या आहे. त्या राक्षसिनींना राक्षसरूपी सुंदरी होत्या, त्यांना लांबच उभं ठेवलं आणि तो आडोशाला घेऊन गेला आणि तिची वेणी ओढली आणि तिचे नाक कान तिला खाली पाडलं आणि तिचे नाक कान कापून टाकले. अशा प्रकारे शूर्पणखेचा अपमान केला आणि शंभरीचा वध केल्यामुळे ती लक्ष्मणाचा बदला घेण्यासाठी त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. अशी ही कथा आहे रामायणामध्ये. धन्यवाद.